महावितरण कर्मचाऱ्यांवर अखेर मनुष्यवधाचा गुन्हा. पिंपरीतील वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरुद्ध एफआयआर. ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनाला यश. धक्काबुक्कीत 78 वर्षीय नथू लिमजी पाटील यांचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनानंतर शहादा पोलिसांची मोठी कारवाई. शहादा तालुक्यातील पिंपरी गावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादातून 78 वर्षीय नथू लिमजी पाटील यांचा झालेला मृत्यू अखेर गंभीर वळणावर पोहोचलाय. या प्रकरणात शहादा पोलीस ठाण्यात तिघा महावितरण कर्मचाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हाभर गाजलेल्या या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जुलै रोजी पिंपरी गावात वीज मीटर तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना नथू लिमजी पाटील यांनी तुम्ही काय करत आहात असा जाब विचारला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. फिर्यादीनुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी वृद्धाला धक्काबुक्की करत पाठीमागून जोराचा धक्का दिला. त्यामुळे ते कॉन्क्रीटच्या रस्त्यावर कपाळावर पडले आणि गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने शहाद्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण पिंपरी गावात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी तुषार दिलीप पाटील, विजय कुसुमपुरी गहाणे आणि पंकज जगन्नाथ कुंभार या तिघांविरुद्ध मनुष्यवधासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गावातच ठिय्या आंदोलन छेडले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलनाला यश मिळाले असून या कारवाईचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महावितरणच्या कामकाजावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपासात नेमके काय सत्य समोर येते याकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.